प्रतिभा कशी उत्तरोत्तर वाढत गेली त्याचा आपण आज अनुभव घेणार आहोत. 1945-46 सालापर्यंत 1945-46 सालापर्यंत बाबूजींची संगीतातली वाटचाल अगदी छान झाली. आणि मग नंतर प्रभात कंपनी दामले आणि फत्तेला त्यांच्याशी त्यांची भेट झाली. आणि मग काय विचारता, चित्रपटगृहात पडद्यावर सुधीर फडक्यांचं नाव संगीतकार आणि पार्श्वगायक म्हणून झळकू लागलं. संत जनाबाई हा चित्रपट पहिला काल त्याचा मी उल्लेख केला. हौसा वाडकरनी ललिताबाईंना सांगितलं नाही तुम्हीच ही गाणी गायली पाहिजे आणि ललिताबाईंनी ती सर्व गाणी गायली होती. आणि त्याच्यात सुधीर फडकेंनी ह्या सगळ्या चित्रपटातल्या याला तोपर्यंत त्यांचं लग्न नव्हतं झालं. सुधीर फडकेंनी ह्या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांना संगीत दिलं होतं. आणि सुधीर फडकेंचं एक वैशिष्ट्यपूर्ण गाणं या संत जनाबाई मधलं, त्या गाण्याने आपण आज या कार्यक्रमाची सुरुवात करू. श्रवणमुखी रंगली श्रीधरा नामाची माधुरी, ओ नामाची माधुरी. प्राणाची आरती 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 काकळा नयनी केतविरा काकळा नयनी केतविरा गाग विठ्ठला आधार गाग विठ्ठला. प्रभात समयो पातला प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला. यातील वेदना जर लोकांपर्यंत पोचायची तर बाबूजींना पाचारण करा. आणि पहिल्याच स्टेपमध्ये बाबूजी ही वेदना लोकांपर्यंत पोचवतात. हे गाणं असंच आहे. थोडंसं आपण त्याची झलक ऐकूया. चंद्रकांत गोखलेंच्या अभिनयाने या गाण्याची उंची तर आणखीनच गाठली. लाडकी
चालली शकुंतला चालतो तिच्या सवे तिच्यात जीव गुंतला चालली शकुंतला लाडकी शकुंतला मोर हरिण श्याम के मुकाज सर्व पक्षी बोलके या पुढे सखी नुरे माधवी लते तुला चालली शकुंतला चालली शकुंतला चालतो तिच्या सवे तिच्यात जीव गुंतला चालली शकुंतला लाडकी शकुंतला. ज्या गाण्याला रोहितबाईंनी वन्स मोर दिला त्या गाण्याची झलक आपण आता सीमाताईंकडनं ऐकू. चित्रपट श्रोत्यांना खेळवून ठेवतो तो त्यातल्या एकाहून एक अप्रतिम गाण्यांनी. सुहासिनी चित्रपट बघायचा म्हणजे गाणी ऐकायला सुद्धा बघायचा असं समीकरण झालं होतं. आणि सुहासिनी चित्रपटात आशाताईंच्या आग्रहामुळे ललितांनी भीमसेन जोशींबरोबर एक गीत गायलं होतं शास्त्रीय संगीतातली. आज मोले मन लागो फार सुंदर गायलं होतं. तेवढंच त्यांनी गायलं आणि मग आशाताईंनी सगळी गाणी गायली. तर एक गाणं आपण सुहासिनीमधलं ऐकूया आता. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा, हृदयात
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पाहिले तुला नवी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते ठाऊकान मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते मैत्रिणीच सांगते तुझी अमोल योग्यता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता निमंत्रणाविना पुन्हा हंस येईतोवनी निमंत्रणाविना पुन्हा हंस येईतोवनी नाद चित्र रेखितो तुझेच मंद पूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. सुहासिनी चित्रपटातली गाणीच म्हणजे अविस्मरणीय. सुधीर फडके यांनी 4 रागात बांधलेलं एक गाणं एका बैठकीत तयार केलं हे कुणाला सांगून खरं वाटणार नाही. प्रत्येक वेळेला मुखड्यावर येताना त्यांनी सुंदर तानेचा उपयोग केला आणि हे गाणं अविस्मरणीय ठरलं. त्याची झलक आपण ऐकूया. दिवस चालले ऋतू मागोनी ऋतू जीव लगा कधी येशील तू जीव लगा कधी येशील तू जीव लगा कधी येशील तू धरे सभी जाऊन गेल्या धारा फुलून साईचा सुके फुलोरा धरे सभी जाऊन गेल्या धारा फुलून साईचा सुके फुलोरा नवधरणीशी जोडून गेले सप्तरंगी सेतू कधी रे येशील तू जीव लगा कधी रे येशील तू. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत केली. राजा परांजपेंचा जगाचा पाठीवर म्हणजे लोकांना लक्षात राहिला कायमचा मराठी लोकांना. आणि जगाच्या पाठीवरची बाबूजींच्या संगीतातील त्यातली आशा भोसलेंची अवीट गाणी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक देखणं दालन ठरलं. आणि बाबूजी एखाद्याला गाणं शिकवताना अगदी कडक मास्तर होता. आशाताईंना ह्या गाण्याने 8 दिवस त्यांनी दमवलं ते हे गाणं. आणि ह्या गाण्याच्या सुरुवातीला हार्मोनियमचे सूर जे आहेत ते लाजवाब, त्याला तोड नाही. ते हे गाणं आपण ऐकूया.
नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला विलाज रे पण कटीस नेसले ते सुगपणाचा शेला आत्मसुतीचे कुंडल कानी गर्व चढविला भाळा उपभोगाच्या शतकमलांची उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला विषय वासना वाचे वीणा अतृप्ती देताना अनयानीती नूपुर पायी कुसंगती करताना लोभ प्रलोभन नाणे फेकी लोभ प्रलोभन नाणे फेकी मजवर आला गेला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला स्वतः भोवती घेता गिरग्या अंधकडा आला तालाचा मज तो नकळेना साधही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. आणि एवढ्यात बाबूजींच्या मधाळ सुरांनी ते भानुदास चित्रपटगृह भरून गेलं. समोर गरिमा उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सुरांना शब्दांची अशी ओली दाद मिळाली. ह्या गदिमांनी जीवनाचं सारच सांगितलेलं आहे. तत्वज्ञान अंतर्मुख करणारे हे शब्द त्याला सूर मिळाले सुधीर फडकेंचे आणि मग ते गाणं आपल्या मनातलं झालं. ते गाणं आता ऐकूया आपण. तिकडे पडायला होतं ना.
फडकेंच्या या कार्यक्रमात सुधीर फडकेंचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा मोह मला आवडत नाही आणि म्हणूनच थोडं थोडं माहिती किंवा आठवणी मी सांगते की एकदा काय झालं की सुधीर फडके यांच्या मनात एक आणि ओठातही तेच आत एक बाहेर एक असं काही नाही. त्यांच्याशी जवळून संबंध येणाऱ्यांशी त्यांचा हमखास थोडंफार मतभेद व्हायचे, भांडण व्हायचं, पण नंतर तेवढेच ते त्यांच्यावर प्रेम करायचे. अशा तऱ्हेचं त्यांचं एक निर्व्याज आणि निरागस मन होतं आणि एक मिश्किल छटाई होती. एक बाई सारखी मागे लागायची, कविता आणायची की याला चाली लावा, याला चाली लावा, आणि मग नंतर म्हणाली की मी पुढच्या आठवड्यात आणखी 2 कविता आणणार आहे. ती बाई गेल्यावर सुधीर फडके म्हणतात म्हणजे बापरे, मी 2 खून केले तरी चालतील मला, असं गमती ते मित्राबरोबर म्हणतात. आणि एकदा असंच आठवणी म्हणजे कशा आहेत की कॅनडाला जायचं, अमेरिकेवरनं इमिग्रेशन ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी आपलं लहान मुलं शाळेचा तसा सगळा प्रोग्राम, आपला कार्यक्रम सगळा कुठे कुठे जाणार, काय काय जाणार सांगितलं. आणि मग त्या इमिग्रेशन ऑफिसने बघितलं हे सगळं आणि त्यांनी त्याला घरी परत पाठवलं की तुम्हाला जायला परवानगी मिळणार नाही. आता खोटं बोलायचं नाही, पण खरं न बोलताही ते करता येतं, हे काही सुधीर फडकेंच्या स्वभावात नाहीये. असं एक एक प्रसंग आहे. आता हिंदी चित्रपटसृष्टीमुळे मराठी चित्रपटांना साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ मिळत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यांचं सगळं तंत्रज्ञान जाणून घेण्याकरता ते न्यूयॉर्कला गेले आणि त्यांनी ऑफिसर पुढे सांगितलं, व्हॉट युअर ऑर्गनायझेशन प्रेझेंट, व्हॉट यू प्रेझेंट युअर ऑर्गनायझेशन, विच ऑर्गनायझेशन यू प्रेझेंट. तर त्यांनी सरळ सांगितलं की मराठी चित्रपट महामंडळ. त्या मनुष्याला काही एक कळलं नाही. तेव्हा सुधीर फडके म्हणतात, अहो मी जे नाव आहे ते सांगितलं, दुसरं काय सांगणार. अशा तऱ्हेने या त्यांच्या आठवणी आहेत. मराठी चित्रपट सृष्टीकरता त्यांनी खूप योगदान केलं, तरी हिंदीचंही त्यांनी काही अविस्मरणीय गाणी संगीत केली. त्यातलं एक गाणं आपण आता ऐकूया, भाभी की चुडिया मधलं प्रसिद्ध गाणं. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके. घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत के सिंचन. मंगल घट ढल के, मंगल घट ढल के, ज्योति कलश छलके. पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला. सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छलके. उषा ने आंचल फैलाया, फैली सुख की शीतल छाया. नीचे आंचल के, नीचे आंचल के, ज्योति कलश छलके.
छवि झलके, श्यामल छवि झलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके। गोष्ट अभंग, भजन, विराणी, राष्ट्रगीत, तुझ्या गळा माझ्या गळासारखी खट्याळ बालगीत, अशी विविध गीतांना त्यांनी संगीत दिलं, गायली. इव्हन लावण्या म्हणजे का हो थरीला वगैरे सारखी बैठकीची लावणी ती त्यांनी सुंदर संगीत दिलं आणि म्हणते. आणि अशा तऱ्हेने सुधीर फडके यांच्या उत्तमोत्तम लावण्या ऐकल्यावर या कोकणस्थ ब्राह्मणाकडे हा लावणीचा बाज कुठून आला बरं असा प्रश्न पडतो. आणि मग गरिबांनी सांभाळलेलं म्हणजे उत्कटता आणि उत्साहाची सीमारेषा त्यांनी जाणली आणि गरिबांनी सांभाळलेलं शब्दातलं औचित्य त्यांनी सुरांमधून गमावलं नाही, कारण शब्दांचं ज्ञान सुद्धा त्यांना तेवढंच होतं. एक लावणी आपण ऐकूया, आपली लावणी सम्राज्ञी. कुणीतरी कुणीतरी बोल माझ्याची बना हो, कुणीतरी बोल माझ्याची बना. दाजीबांसारखा दीर दुनियेमध्ये नाही. गोऱ्या भावजाईची त्यांना लय पुरवाई, त्यांची बाई होईल तिची खरी पुण्याई. हेंद्रकामच्या नशिबाला, हेंद्रकामच्या नशिबाला कोणीतरी बोलवा त्याची बला, कोणीतरी कोणीतरी बोल त्याची बला हो, कोणीतरी बोल त्याची बला. दाजीबांचा स्वभाव लई गलहौशी, सजवतील घोडा सांगितल्या सरशी, मला पुढ्यात घेतील हसून सटदिशी. निघता निघता उशीर झाला, निघता निघता उशीर झाला, कोणीतरी बोलवा त्याची बला, कोणीतरी कोणीतरी बोल त्याची बला हो, कोणीतरी बोल त्याची बला. दाजीबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या, अंगाला अंग लागतं अन होती गुलगुल्या. बालपणीच्या येती आठवणी फार मागल्या, विजय भुलते रुकाबला, विजय भुलते रुकाबला, कोणीतरी बोलवा त्याची बला, कोणीतरी कोणीतरी बोल त्याची बला हो, कोणीतरी बोल त्याची बला. साज शिंगार केला, मिळाले साखर तोडे, ऐण्याची घातली सोय अन जरीचे लुगडे. अशा मध्ये असावे संगीत दाजीबा तगडे, दाजीबा तगडे, दाजीबा
तुझ्या गणवाला कुणीतरी कुणीतरी मोठाची माझ्या कुणीतरी मोठाची बाला. गरिमा आणि सुधीर फडके यांचं नातंच म्हणजे अजब होतं. गरिमा नेहमी म्हणायचे की सुधीर फडकेंचं व्यक्तिमत्व मला कधीच शब्दात पकडता येणार नाही. माझ्याशी भांडतो आणि मग तेवढाच माझ्यावर प्रेमही करतो. एकदा झालं आणि मी ऐकलंय की मी एकदा सांगितलं होतं, गरिमाच्या शब्दात सांगते की गीत रामायणचं कुणी रॉयल्टी न देता जर कार्यक्रम केले तर मी त्याला कोर्टात खेचेन. तेव्हा बाबूजी मित्रमंडळीत म्हणाले की मी गीत रामायणचे कार्यक्रम करतो, माडगुळकर मला कसे कोर्टात खेचतात तेच मी बघतो. अशा तऱ्हेने यांचं एक छान दिलखुलास नातं होतं दोघांचं. आणि एकदा बाबूजी सुधीर यांना गरिमाला म्हणतात की तुम्ही कोल्हापूरहून पुण्याला मी आधी आलो, तुम्ही नंतर आलात. पुण्यावरनं मुंबईला मी आधी आलो, तुम्ही नंतर आलात. आणि आता मुंबईवरनं परलोकी मी जाणार आधी, मग नंतर तुम्ही जायचं. अशा तऱ्हेने ते आजारी असताना असे भावपूर्ण उद्गार बाबूजी गरिमांपुढे काढतात. आणि मग नंतर त्यांची गरिमांचं एक म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये पाटणकर, विद्या पाटणकर म्हणून लग्न ठरलं होतं. विद्या पाटणकर तिलाही उपजत गाण्याची प्रतिभा होती, तीही फार सुंदर गाणारी होती. पण नंतर तिनेही ललिताबाईंप्रमाणे गाणं लग्नानंतर सोडलं. तेव्हा गरिमा माडगुळचे ते आमच्यामुळे खूप चेष्टा करायचे आणि पद्मा पाटणकरचे. तेव्हा सुधीर आणि ती व्यथित व्हायची कारण ती मराठमोळी मध्यम वर्गातली मुलगी. तेव्हा मग सुधीर फडकेने एकदा गरिमानं सांगितलं की याद राख तिची काही चेष्टा करशील तर यापुढे. अशा तऱ्हेच्या या त्यांच्या आठवणी आहेत. आणि मग गरिमांच्या शब्दातील एक सुंदर युगुल गीत आता आपण ऐकूया.
या मनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन रात यावी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी नवीन आज चंद्रमा. सुधीर फडकेंना सामाजिक जाणीवही खूप होती. म्हणजे असा संगीतकार असा कलाकारच विरळा. अपवादात्मक. एकदा पेपरमध्ये त्यांनी बातमी वाचली की एका दलित महिलेची तिला विवस्त्र करून धिंड काढली. ती बातमी वाचली मात्र सुधीर फडकेंनी लगेच त्यांनी एक पत्रक वर्तमानपत्राला छापायला दिलं की मी माझ्या समाजातील काही नरपशूंकडून दलित स्त्रीची अशी विटंबना होते त्याकरता मी आता 24 तास उपोषणाला बसणार आहे आणि ही भावना ज्यांची आहे माझ्याशी जे जे सहमत असतील त्यांनी मला पाठिंबा द्यावा आणि तिथे यावं. अशा तऱ्हेने त्यांनी ते पत्रक वर्तमानपत्रात दिलं खरं. आणि 15 जून 1972 हुतात्मा चौकात त्यांनी प्रायश्चित्त म्हणून उपोषणाला ते बसले. त्यांच्याबरोबर वाजपेयी होते, रामभाऊ माळगी होते, असे कितीतरी नेते सामील झाले. नंतर एक तसंच उदाहरण म्हणजे गोंधळी बडगे हा अतिशय सुंदर तबला वाजवायचा आणि अगदी तळागाळातला कलाकार होता. त्याला मदत करण्याकरता बाबूजी त्याला घेऊन परदेशात जातात आणि तिथे लोकसंगीताच्या कार्यक्रमात त्याचा गोंधळाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्याच्या कार्यक्रमाला बाबूजी हार्मोनियम वाजवतात, साथ देतात हार्मोनियम वाजवून. आणि त्यांची पत्नी म्हणजे ललिताबाई फडके या मंजिरी हे वाद्य वाजवतात. ह्या दोघांच्या जोडप्याची सामाजिक जाणीव फार होती. आणि अशा तऱ्हेने आणखीन एक उदाहरण म्हणजे दत्ता डेंबुर्णेकर. एक निरागस मन कसं असतं ते सांगते उदाहरण सुधीर फडक्यांच्या बाबतीत. म्हणजे मला हे व्यक्तिमत्वच वेगळं वाटतंय की दत्ता टेंभुर्णेकर हे साईनबोर्ड पेंटर, बाबूजींच्या कार्यक्रमाचे कापडी फलक रंगवायचे. एकदा सहज रिक्षातून जात होते एका कार्यक्रमाला. विचारलं की मी जातोय काय दत्ता येणार का माझ्याबरोबर. दत्ता टेंभुर्णेकर लगेच रिक्षात बसले, ते कार्यक्रमाला तिथे गेले. मग आयोजकांनी नंतर जेवणाची पानं मांडली होती तर हे हळूच आयोजकांना त्यांच्यासमोरच म्हणतात की 4च्या ऐवजी 5 मांडा. तर ठीक आहे म्हणतात आयोजक. आणि मग दत्ता टेंभुर्णेकरांना जेवायला बसवतात. आता दत्ता टेंभुर्णेकर गेल्यावर सुधीर फडके आपल्या मित्रांना म्हणतात की अहो मी त्याला दत्ताला काही मॅनर्स नाही, मी नुसतं सांगितलं तिथे की 4ऐवजी 5 पानं मांडा म्हणून, तर ह्यानी जरा नाही म्हणायचं ना आधी. म्हणजे आयोजकांची सुद्धा त्याने किती ते काळजी घेत होते कारण त्यांना भीड वाटली 4च्या ऐवजी 5 पानं मांडायला सांगण्याकरता. असा हा वेगळा कलाकार होता, प्रामाणिक खूप. तर आता त्याचं असं एक ऐकूया. मनोहर कवीश्वर आपल्याला अपरिचित असलेला संगीतकार, त्याचं गाणं सुधीर फडकेंनी गायलं. सुधीर फडके जेव्हा दुसऱ्या संगीतकारासमोर गाणं गायचे तेव्हा तो सांगेल तसं त्याचा मान ठेवून ते खूप मेहनत घेऊन गायचे. म्हणजे आपण उत्कृष्ट संगीतकार आहे ही भावना कधी त्यांच्या मनात असायची नाही. ऐकूया एक गाणं. भोगी
भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा दैवजात दुःखाने मनुष्या पराधीन केले भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा दैवजात दुःखाने मनुष्या पराधीन केले दैवजात दुःखाने मनुष्या पराधीन केले त्या पतितांचे केवळ रडणे मजला नारुसले भूषण रामा एक पत्नीव्रत भूषण रामा एक पत्नीव्रत मला नको तसले मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथाचा मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा प्रकटे जणू प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भामा तरी वरी तो सहस्र तरी वरी तो सहस्र सोळा कन्या मी अमला पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा कर्तव्याला मुक्ता माणूस ना पुरतो कर्तव्याला मुक्ता माणूस कर्तव्या
वासना उरतो हला हलाते प्राशुर शंकर हला हलाते प्राशुर शंकर देवेश्वर ठरतो जगता देण्या संजीवन मी जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो वत्सास्तव मम उरपुटावा वत्सल मातेचा वत्सास्तव मम उरपुटावा वत्सल मातेचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा माना मान वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा माना मान वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा. एका मुलाखतीत सुधीर फडके म्हणाले होते की मला खरं तर शास्त्रीय गायक व्हायचं होतं, पण मी सुगम संगीतातच इतका गुंतलो की माझी ती इच्छा अपुरी राहिली. जेव्हा कुमार गंधर्वांनी हे ऐकलं तेव्हा ते म्हणाले की अहो 3 तास गायून सुद्धा आम्ही जो आनंद देतो श्रोत्यांना तो तुमच्या 3 मिनिटाच्या तबकरीवरनं सुद्धा मिळतो, अशी त्यांनी सुधीर फडकेंना कौतुक केलं. आणि मग आणखी सुधीर फडकेंची गाणी म्हणजे मेलडी असते, म्हणजे ती सामान्य लोक सुद्धा गुणगुणावीशी वाटतात. चाली रस्ता येतात पण मेलडी सुचावी लागते. ही सगळी गाणी सुधीर फडकेंची बायकांची स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा जे म्हणतो गुणगुणावीशी वाटणारी ही मेलडी आहे. मुंबईच्या जावईमध्ये अरुण सरनाईकच्या अभिनयाला असंच सुंदर गीतांची जोड सुधीर फडकेंनी दिली. त्यातलं एक गाणं आपण ऐकूया. तसे
आणि महाराष्ट्राला धक्का लागलेला जराही खपत नसे. एकदा दिलीप चित्रे आणि सुधीर फडके दूरदर्शनवरील मुलाखत ऐकून रिक्षातून जात होते कुठेतरी. तर रिक्षावाला म्हणाला, कहाँ जाना है? तर हे म्हणाले की वीर सावरकर मार्ग जाना है. तर त्यांनी रिक्षावाल्याने एक घोड चूक केली. हां तो कॅडल रोड बोलो ना. असं जेव्हा रिक्षावाल्यांनी सांगितलं तेव्हा सुधीर फडके भडकले आणि त्यांनी खाणाखुणा करून सांगितलं की हमको वीर सावरकर मार्ग ही जाना है. वीर सावरकर मार्गालाच जायचं आहे, कॅडल रोड मार्गाला आम्हाला जमाला जायचं नाही आहे. आणि त्याची अगदी खडी हजेरी त्यांनी घेतली. त्याच्याशी भांड्यांचा आवेश नव्हता, पण हुकमी जरब मात्र त्यांच्यात होती. नंतर मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी नंतर मदतही केली. तसंच भाजपचं एक अधिवेशन होतं आणि त्या सत्तेच्या सोपानावर अनेक तरुण कार्यकर्ते स्टेजवर होते, तिथे बसलेले आणि घोषणा देत होते, जिंदाबाद जिंदाबाद म्हणून. तेव्हा सुधीर फडकेंना ते खटकलं आणि म्हणाले, अरे जिंदाबाद जिंदाबाद काय म्हणताय? जिंदाबाद हा आपला शब्द नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे असं म्हणा. असं एवढ्या मोठ्या अधिवेशनात सगळ्या कार्यकर्त्यांना खडसावणारे बाबूजी एकटेच, ते त्यांच्यात धैर्य होतं. आणि मग नंतर त्यांनी बाबूजीने पेटीवर सूर धरला आणि मग प्रेरणादायी गाण्याचे सूर तिथे उमटले. मनु के संतान है तू, मनुष्य है बडा महान है तू, मुठ्ठी बंद में आसमान है. हे त्यांनी गाणं फार सुंदररित्या त्या अधिवेशनात गायलं. असा हा प्रसंग. असेच एक त्यांनी आता आपण ऐकूया की मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींनी एकत्र येऊन मंगेश पाडगावकरांचे शब्द, यशवंत देवांचं संगीत आणि सुधीर फडकेंचं त्याला स्वर. साधारण ही सगळी जोड्या सुंदर. तो काळच मुळी एक सुवर्ण काळ होता महाराष्ट्रातल्या मराठी संगीताच्या दृष्टीने. तर आपण हे गाणं आता शोधिशी रामेश्वर शोधिशी काशी शोधिशी रामेश्वर अन्नपुटे शोधिशी काशी पुटे शोधिशी रामेश्वर अन्नपुटे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी कुठे शोधिशी रामेश्वर. झाड फुलांनी आले बहरून पाहिले डोळे उघडून झाड फुलांनी आले बहरून पाहिले डोळे उघडून वर्षा काळी पाऊस धारा गाना दिसला त्यात इशारा वर्षा काळी पाऊस धारा गाना दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती हाय अभाग्या भगवे नेसून हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी कुठे शोधिशी रामेश्वर देव बोलतो काळमुखातून देव डोलतो उंच पिकातून देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आत पुकारी कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आत पुकारी अवती भवती असून दिसेना अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी हृदयातिला भगवंत राहिला हृदयातिला भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी त्या अतिशय सामान्य परिस्थितीतल्या व्यक्तींनी फार सुंदर चित्रगीते दिली आणि सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ही काव्ये अविस्मरणीय केली गाऊन. तर आम्ही जातो आमच्या गावामधलं एक गजवगीत आता आपण ऐकूया. प्रेमी
मंडपात जमला मृगमेळा मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी साक्षी वसंत राजा या जन्म शोभतीला सर्वस्व वाहिले मी कार्यक्रम होता. 2-3 दिवस आधी त्यांची तब्येत बिघडली, पण त्यांनी रसिकांची निराशा होऊ नये म्हणून तो कसा कसा चालला. नंतर मग ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली, चुटपूट लागून राहिली होती. आणि मग खरं तर त्यांची चूक नव्हती, पण त्यांनी दुसऱ्या वर्षी लॉस एंजलिस इथे जाऊन तो कार्यक्रम विनामूल्य केला. असा प्रामाणिक कलाकार मिळणं कठीण. आणि बाबूजींसारखे कडक गुरुजी जेव्हा दुसऱ्यांच्या चाली गायला लागतात तेव्हा ते अगदी आज्ञाधारक शिष्य होतात. ते कधीही त्याच्यात संगीतकार सांगेल तसा ते गातात, त्याला ते मान राखतात संगीतकाराचा. आणि मग वसंत पवारांच्या दिग्दर्शनाखाली बाबूजीचे शब्द येतात. म्हणजे कुठलं होतं ते, कुठलं हां तर सुधीर मोघ्यांचे शब्द आहेत ते. आणि आज प्रेयसीची वाट पाहणारा प्रियकर, आणि त्याला सुधीर फडके फार सुंदररित्या हे गाणं गातात. ते आपण आता ऐकूया.
हृदयात आहे कीर्तन, ओठात आहे गीत हे. हृदयात आहे कीर्तन, ओठात आहे गीत हे. प्रेम गाणे छेडणारा, प्रेम गाणे छेडणारा. सूर तू होशील का, होशील का सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. जे जे हवे ते जीवन, ते सर्व आहे लाभले. जे जे हवे ते जीवन, ते सर्व आहे लाभले. तरीही उणे काही उणे, तरीही सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. शूटिंग चाललंय ना? नाही, शूटिंग चाललंय ना, म्हणून म्हटलं नंतर. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. थांबेल तोही पळपळी, थांबेल तोही पळपळी. तर सांग तू येशील का, येशील का सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. त्यांच्या मंतरलेल्या चैत्रवनाचा पहिला प्रयोग होता आणि त्याला गरिमा
सुधीर फडके आणि राजा फरांसे ही त्रिमूर्ती उपस्थित होती. प्रयोग रंगला. प्रयोगानंतर या कलाकारांच्या अनौपचारिक गप्पा चालू झाल्या. सुंदर गप्पा सुद्धा रंगल्या. गप्पा समजा सुधीर फडकेने हार्मोनियम पुढे घेतला आणि ते कलाकारांना उद्देशून म्हणाले की तुम्ही आमचा काल ऐकवला आम्हाला, आज आम्ही तुमचा आज ऐकवतोय. हे शेवटचं त्यांचं या सुखानो यामधलं हे गाणं आहे. सिनेमाही तोच आहे मला वाटतं, या सुखानो या. तर त्याच्यातलं हे गाणं आहे आणि त्याच्यानंतर 2 गाणी आहेत आणि चित्रपटसृष्टीतलं एकमेव अपवादात्मक घटना उदाहरण. मुलगा संगीत दिग्दर्शन करतोय आणि वडील आज्ञाधारकपणे त्याचं ऐकून गात आहे. तुम्ही ओळखलं का ते गाणं? श्रीधर फडके यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया.
वीर सावरकरांची नुसते गीतेच गायली नाही, तर त्यांच्या आदेशाप्रमाणे पुण्यातला हार्मोनियम टाकून हातात पिस्तूलही घेतलं. व्हायलिनमध्ये मशीन गन ठेवणारा हा एकमेव संगीतकार. आणखी जगातल्या एकुलत्या एक यशस्वी संग्रामात भाग घेऊन म्हणजे सिल्वासाचा, त्याचा त्याने अजिबात गाजावाजा केला नाही, कुठलीही अपेक्षा धरली नाही त्याच्याविषयी. आणि मग सिल्व्हासाच्या मुक्तीनंतर राजाभाऊ वाकणकरांनी सांगितलं की चला रे, जे काय मुक्त करायचं ते आपण केलं, आता त्यांच्या हवाली करूया सिल्व्हासा आणि आता आपण मुक्त होऊया. आणि मग त्याच वेळी हातातलं पिस्तूल टाकून त्या रणांगणावर मडक्याच्या तालावर सुधीर फडके आणि कार्यकर्त्यांनी ताल धरला आणि हे गाणं पावसाच्या धारातून म्हटलेलं आहे, ते ऐका. महार पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ. नेसले मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार दरबारात, झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठी, मुंडाशात बांधिली चिठी, फेकितो तूर्ण जग जेठी, फेकितो तूर्ण जग जेठी, दामाजीनी विकली जी कोठी, विकली जी कोठी, विकली जी कोठी, त्यात घ्यावं ताम पदरात, झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ. कळा कळा ओतिला मोहरा, कळा कळा ओतिला मोहरा, त्याची मोजून पावती करा, त्याची मोजून पावती करा. ढिग पाहून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, शहागाली बोट तोंडात, झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ. काय देवाची
सांगू मात काय देवाची सांगू मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ. अनंत व्याप्त विषयात स्वतःला आजन्म गुंतवत फडके संगीत देत राहिले व काळावर आपली नाममुद्रा उमटवत होते. एक खरं तर हा पुरुष कणखर आहे, कमिटेड आहे, एकतंत्री नेता आहे आणि साधा सेवकही आहे. त्यांच्यात महत्वाकांक्षी झुंजार जिद्द आहे, तसाच प्रसंगी अपरिपक्वपणा स्वप्नाळूपणा सुद्धा आहे. तो एक वत्सल वडील झाला आहे आणि एक हट्टी मुलही आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण आणि क्षण कामाला लावणारे उदंड निर्मळ कलादंड देणारे हे व्यक्तिमत्व म्हणूनच चिरस्मरणीय ठरते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने स्वतःचे भवितव्य घडवून आणण्यासाठी अनंत अद्भुतीने समृद्ध झालेलं बालपण काल आपण अनुभवलं. त्या प्रवासात आलेले जीव घेणे अनुभव, त्यांनी झालेलं हळवं मन, कष्टात संकटात असलेल्या व्यक्तींबद्दलची सहानुभूती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील निष्ठा आणि प्रत्यक्ष कार्यातून वागण्यात आलेली एक प्रकारची शिस्त, गुणग्राहकांचा मित्रांचा फार मोठा परिवार, अत्यंत सुखी कुटुंब, ईश्वरी संकेतानं घडलेला गदिमांसारखा प्रतिभावान व्यक्तीचा सहवास, निगर्वी स्वभाव, शास्त्रीय संगीताची मूळ बैठक, अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचं जीवन समृद्ध झालं. बाबूजींचं 12 शंकर निवास दादर इथलं घर कसं होतं? सदैव उघडं, भागवताची ध्वजा फडफडे, भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक हे परंपरा सांगती. सुगम संगीताचा सम्राट अशा सार्थतेने म्हणता येईल असा सुधीर फडके यांच्या मधुर सुरांनी रसिकांच्या 2 पिढ्यांना मुग्ध केलं. रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडक्यांनी आयुष्यभर केवळ सूर, ताल आणि लय यांच्या साधनेमध्ये हयात व्यतीत केली असती तर कुणालाही ते खरं नैसर्गिक वाटलं असतं. पण सुधीर फडके यांच्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याच्या उर्मी केव्हापासून खळबळाट करीत होत्या. दादरा नगर हवेलीमधून पोर्तुगीज सत्ता हटवण्याकरता मग पूर्वतयारी करता गुप्तपणे जायचं. पैशाची तजवीज करण्याकरता लता मंगेशकर यांना विनंती करून त्यांचा समारंभ घडवून आणायचा. आणि मग तपोवन आश्रमाच्या मदतीकरता सुद्धा गाण्याच्या कार्यक्रमाचे निमित्त सांगून सुधीर व ललिता या दोघांनीही तिकडे जायचं. रुग्ण म्हणून सोंग घ्यायचं आणि औषधोपचाराकरता फिरून सर्व परिसर न्याहाळून घ्यायचा. आणि अधिकारी नको म्हणत असतानाही जीवावर उदार होऊन या दोघांनीही सुधीर फडके आणि ललिता फडके यांनी सिल्वासात प्रवेश केला. हे एक कलाकार जोडप्याच्या बाबतीत खरोखर स्थिमित करणारे आहे. मोहन रानडे यांच्या सुटकेकरता अविश्रांत श्रम करणे, याशिवाय ग्राहक चळवळीचे सुरुवातीचे संस्थापक. सर्वात पहिलं त्यांचं घर होतं ग्राहक पंचायतीचं घर. तिथे सभा भरली पहिली ग्राहक पंचायतीची, बिंदू माधव जोशी आणखी त्यांच्या बरोबर. नंतर मग नवबौद्धांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ केलेलं उपोषण, भारतीय एकात्मता दृढ व्हावी म्हणून नागालँड, अरुणाचल सारखी दूरच्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना आणून त्यांना सांभाळ करणं. सु फुको म्हणून हा एक विद्यार्थी त्यांनी सांभाळला होता, त्याचं नाव ललिताबाईंनी दीपक ठेवलं होतं. आणि मग नंतर त्यांना शिक्षण देणं, विविध सामाजिक कार्यात
त्यांच्या सहचारिणीची सुद्धा त्यांना पूर्ण साथ होती. आणि सर्वात शेवटी तब्येत बरी नसतानाही त्यांनी एक भव्य दिव्य स्वप्न पाहिलं, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट काढण्याचं. कदाचित आम्हाला असं वाटतं की त्या चित्रपट काढण्याच्या ध्यासानेच त्यांची तब्येत खालवत गेली. एकाकी होते सुरुवातीला. चित्रपट काढण्याकरता अविश्रांत श्रम घेतले त्यांनी. तसा फारसा आधार त्यांना तेवढा सुरुवातीला मिळाला नव्हता. आणि मग बहुभाषी चित्रपट केलेला जीवाचं रान, संगीताच्या वसा घेतलेले सुधीर फडके यांना हे विद्यार्थ्याने त्यांच्यावर लिहून ठेवलेले हे कार्य करताना मानवतेच्या व राष्ट्राच्या उद्धाराकरता हे कार्य बघितलं तर हे अमृत स्पर्श लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या आठवणींचा सुगंध आपल्या सर्वांच्या चिरकाल स्मृतीत राहू. आणि मग कार्यक्रमाची सांगता त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेने गायलेल्या आपण गीताने करूया. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञधारा भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला युक्त वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. नाथ मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुराची शांतीवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. निर्मिला मंत्र जानी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, 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 वंद्य वंदे मातरम.